सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये असं यश मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तुम्हाला राजकीय मोहिमेची कमान मिळू शकते. त्यामुळे तुमचं समाजामध्ये वर्चस्व वाढीस लागेल. नोकरीमध्ये अधीनस्था आणि वरिष्ठांशी तुमचा चांगला समन्वय राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अगदी नवीन सहयोगी मिळतील. आज व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचं वर्तन जे आहे ते अगदी संतुलित ठेवावं लागेल. तुमच्या लग्नातील सगळे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न हे करावे लागतील. जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदी करण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अगदी संतुलित वर्तन ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला नुकसान आणि बदनामी सहन करावी लागू शकते. आज समाजामध्ये तुमचं वर्चस्व जे आहे ते वाढीस लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातील जे तुमच्या मनाला शांतता प्रदान करतील. नियोजनबद्ध पद्धतीनं अभ्यासामध्ये व्यस्त राहून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. प्रेमसंबंधांमध्ये परिस्थिती तुमची मात्र फारशी चांगली राहणार नाही. तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्हाला आज जास्त काम करावं लागेल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये एक चांगली डील आज फायनल होईल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक लाभ होईल. आज तुम्ही इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला व्यवसायामध्ये चांगलं वातावरण ठेवण्याचे गरजेचं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्य तुमचं हे सर्वसाधारणपणे चांगलं राहील. शारीरिक ताकद आणि मनोबल तुमचं वाढीस लागेल. तुम्हाला आधीपासून असलेल्या कोणत्याही आजारापासून तुम्हाला आराम मिळेल. हवामानाशी संबंधित आजार झाल्यास त्वरित त्याच्यावरती उपचार घ्या. ताप येणं, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांपासून तुम्हाला सावध हे राहावं लागणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीनं अभ्यासामध्ये व्यस्त राहून विद्यार्थ्यांना त्याचा फार चांगला फायदा होईल. आज तुमच्या मनाला शांतता मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अचानक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय क्षेत्रामध्ये लोकांना महत्त्वाची पदं मिळू शकतात. कोणतंही अपूर्ण काम पूर्ण केल्यानं मनातील तुमचा आनंद वाढीस लागेल. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. घर घेण्याची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. समाजामध्ये मान सन्मान वाढीस लागेल. प्रतिष्ठित लोकांशी तुमचा संपर्क वाढीस लागेल आणि त्यातनं तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक बाबतीमध्ये आज तुम्ही कुठलाही निर्णय हा विचारपूर्वक घ्या. भांडवली गुंतवणूक वगैरे तुम्ही अगदी विचारपूर्वक करा आणि कुठल्याही गोष्टीमध्ये घाई करणं टाळा. शेअर्स, लॉटरी, ब्रोकरेजमधून पैसे मिळण्याचे तुम्हाला संकेत आहेत. शेतीच्या कामामध्ये तुम्हाला आर्थिक मदतही मिळू शकते. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. घर घेण्याची इच्छा तुमची पूर्ण होताना दिसतीये. कोणतंही अपूर्ण काम पूर्ण केल्यानं
तुमच्या मानसिक शांततेमध्ये, आनंदामध्ये वाढ होऊ शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज अविवाहित लोकांना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळू शकतो. त्यामुळे तुमची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. मनोबल वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पती पत्नीमधील स्वार्थामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावरती मात्र नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं सावध राहा. आर्थिक बाबतीमध्ये आज तुम्ही कुठलाही निर्णय घेताना अगदी मनापासून विचार करा. व्यवसायामध्ये तुम्हाला आज तुमच्या वडिलांचा सल्ला आवश्यक राहील. जर तुम्ही व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मग मात्र विचारपूर्वक करा आणि कुठल्याही प्रकारची घाई करणं टाळा. तुम्हाला आज शेअर मार्केटमधनं किंवा लॉटरीतनं पैसे मिळण्याचे दाट संकेत आहेत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याशी संबंधित कुठलीही गंभीर समस्या येण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला आधीपासून असलेल्या कोणत्याही आजारापासून आराम मिळेल. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज हा दिला जाईल. ऑपरेशनच्या बाबतीमध्ये तुमचं ऑपरेशन हे यशस्वी होऊ शकतं. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नियोजन करून काम हे करावं लागेल. त्यामुळेच तुम्हाला भविष्यामध्ये यश मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी अशा काही घटना घडू शकतात ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांची संख्या वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये नियोजन करून तुम्ही काम करा. तुम्हाला यश मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. तुमची कार्यशाळा तुम्ही संयमानं पुढे घेऊन जाल. सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची तुम्हाला गरज भासेल. आज पती पत्नीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमसंबंधांमध्ये परस्पर मतभेद वाढू देऊ नका. एकमेकांच्या मजबुरी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमध्ये समन्वयाचा अभाव नक्कीच राहील. एकमेकांवरती विश्वास निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. आज तुम्हाला एखादा जुना आजार उद्भवेल आणि त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा आवश्यक राहील. आज तुमची आर्थिक भरभराट होईल आणि सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ देखील संभवतोय. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळण्याची तुम्हाला चिन्ह आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष काळजी घ्या. पैशांचा अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये कुठल्याही प्रकारची घाई करू नका. तुम्ही काही मौल्यवान वस्तू खरेदी करून घरी आणू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आधीपासून असलेल्या काही आजारांमुळे तुमची आज थोडी तब्येत बिघडू शकते. कामामध्ये जास्त व्यस्ततेमुळे शरीराची ताकद आणि मनोबल कमी झाल्याचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो. थोडी विश्रांती तुम्ही घ्या आणि पुरेशी झोप घ्या. तेच तुमच्यासाठी बेहतर राहील. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. तुम्ही आज वाहन खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला व्यवसायामध्ये संतुलित वातावरण ठेवावं लागेल. परंतु प्रेमसंबंधांमध्ये मात्र परिस्थिती तुमची फारशी चांगली राहणार नाही. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा
108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.